जगताप. प्रवीणजींकडे पुन्हा एकदा जाऊयात. प्रवीणजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी दोन महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते की अंबादास दानवेंनी मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे नक्की विकास म्हणजे काय केलेला आहे भाजपने, कारण अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि असे असंख्य प्रश्न अजूनही तसेच आहेत. आणि त्याचबरोबर संसाधनांची आम्हाला कमतरता पडली असं प्रशांतजी म्हणत होते. त्यांचा रोख कुठेतरी प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर झालाय भाजपकडनं याच्याकडे होता. याला कसं उत्तर द्याल प्रवीणजी? नाही, मला वाटतं अंबादास दानवेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने असं बोलणं म्हणजे मला आश्चर्यकारक आहे. हारलो की ईव्हीएमचा दोष, हारलो की त्या ठिकाणी पैसे वाटले, मला वाटतं ह्याच्यातनं बाहेरच येत नाहीत. आता अंबादास दानवे ज्या जिल्ह्यातनं येतात तो संभाजीनगर कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. महानगरपालिकेमध्ये आपण स्वतः आहात ना, काय आपली हालत झाली. आज त्या ठिकाणी केवळ 9 जागा जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी मिळाल्या. आम्ही आत्मपरीक्षण करणार नाही का? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण हा उबाटाचा बालेकिल्ला होता पूर्वीच्या शिवसेनेचा. आम्ही का कमी पडतोय? पैसे वाटले, ईव्हीएम चुकीचं. मला वाटतं असं रडीचा डाव खेळण्यात अजिबात त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. आज तुम्ही सगळ्यात लास्ट गेला तो 172 जागा NCPला मिळाल्या भाजपच्या खाली, म्हणजे भाजपला त्या ठिकाणी 225 721 पैकी मिळाल्या, तर 163 शिवसेनेला. म्हणजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काल परवा त्या ठिकाणी पक्ष उभा केला, मेहनत घेतली, त्याच 3ऱ्या क्रमांकावर आहे, 2 नंबरला NCP आहे. आपण त्या ठिकाणी त्यांच्याही खाली गेलात. मग आता सगळ्यांनी आता काँग्रेसला जागा मिळाल्या ज्या काही 55, त्यांनी पण पैसे वाटले का? शरद पवार साहेब या राज्याचं मोठं नेतृत्व, आज त्यांचा पक्ष सगळ्यात शेवटी गेलाय. मला वाटतं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा परिश्रम घेणारा पक्ष आहे आणि देवाभाऊंचं नेतृत्व सर्वमान्य महाराष्ट्राने केलंय ना हो. स्वीकारा तुम्ही. नगरपालिकेत काय पैसे वाटले का? महानगरपालिकांमध्ये पैसे वाटले का? मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही काय केलं? आता ग्रामीण भागात भाजप नाही बोलताय, आता त्या ठिकाणी 7 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आली ना. तुमचा मुद्दा आणि त्याचा रोख कळतोय. आपण अंबादासजींना थेट या संदर्भामध्ये त्यांचा आपण प्रतिक्रिया घेऊया. अंबादासजी, त्याच्यामुळे आत्मपरीक्षण करावं. नाही, मी मुद्दा जो केला तर त्याच्यावर प्रवीणजी बोललेच नाही. प्रवीण बोललेच नाही. मी मुद्दा असा उपस्थित केला होता, ठीक आहे, पक्षाचं जे झालं असेल ते झालं असेल, जागा कमी जास्त झाले असतील, नो डाऊट, त्याच्याविषयी मी पराभव पण कबूल करतोय. पण भारतीय जनता पार्टीनं ग्रामीण भागात मतदार म्हणजे काय विकाऊ वस्तू आहे का बाजारातली? तुम्ही सांगता पैसे वाटले आणि त्यांनी मतं टाकली, तो मतदारांचा अपमान आहे. मतदारांना बनवलेलं आहे. हो असेल, पण असं बनवलेला म्हणजे मतदार मूर्ख आहेत का? तुम्ही तेवढे शहाणे आणि मतदार मूर्ख. बनवायला काय ते काय एवढे काय दुधकुळे आहेत का मतदार? नगरपालिकेत मतदान करतात, महानगरपालिकेत करतात, जिल्हा परिषदेत करतात. असं नका बोलू दानवे साहेब. तुम्ही एक चांगले उदयोन्मुख नेते आहात. वस्तुस्थिती मान्य करायला शिका. तुम्ही पण राऊत साहेबांसारखे त्या ठिकाणी जर दुर्दैवानं करायला लागलात तर मला वाटतं भविष्य आणखी त्या ठिकाणी अंधकारमय होईल. मला असं वाटतं आपला संपर्क भारतीय जनता पार्टी 2 पासून आतापर्यंतचा प्रवास आहे. हा, अंबादासजी, तुमचा आवाज नीट येत नाहीये. तुम्ही आहात ना, संपर्क आहे? हा, बोला. हो आहे ना. आमचं भविष्य आणि आमचं भवितव्य आम्ही बघू. परंतु मी हा मुद्दा मांडला की हीच भारतीय जनता पार्टी एवढी पोहोचली समजून घ्या. अर्धे लोक तर आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं दुसऱ्या पक्षातले आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिल्या. एक पहिली गोष्ट, ग्रामीण भागातील जनतेसाठी कोणतं शेतमालाच्या भावाविषयी बोलावं? अतिवृष्टीचं 33,000 कोटीचं पॅकेज देवा भाऊनी मोठं डिक्लेअर केलं होतं, किती लोकांना पोहोचलं त्याच्यावर बोलावं. हे नाही झालं, कापसाला भावाविषयी बोलावं. हे न होताही लोक मतदान करतात, आम्ही कबूल केलं ना, आमची हार आहे. परंतु अशी स्थिती असतानाही लोक मतदान करतात. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने एक कल्चर सगळ्या ठिकाणी बनवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा कोणताही माणूस पैसे वाटल्याशिवाय निवडून येत नाही, मी स्पष्ट सांगतो. बरं, आपण प्रवीणजींना या संदर्भात विचारूया. प्रवीणजी, आपलं उत्तर यावर थोडक्यामध्ये उत्तर द्या. प्रवीणजी, वेळ कमी आहे. मला वाटतं अंबादासजी, घरात बसून राजकारण करता येत नाही. जेव्हा अतिवृष्टी झाली, संकट आलं, तेव्हा देवेंद्रजी चिखल तुडवत शेताच्या बांधावर गेले, शेतकऱ्यांना आधार दिला.
विरोधी पक्षनेते गावात असताना गेले, आपण दोन गावात मुख्यमंत्री गेले उद्धवजी आणि ठाकरे साहेब होते, हे पहा, रेड कार्पेटवर त्या ठिकाणी देवेंद्रजी चिखलात उतरले पण फडणवीस नाहीत. दोन माझं गावात ऐका ना, आता गेले, तुमचं त्यांच्या ऐकताना दोन्ही मी गावातून डिस्टर्ब नाही केलं. नाही आता देवेंद्रजी- मला डिस्टर्ब केलं होतं. देवेंद्र फडणवीस 2 गावात गेले, दोन्ही गावातून हाकलून लावलं त्यांना. काय अरे, सांगता तुम्ही? चिखल तुडवत गेले. बोला, बोला. कसला चिखल तुडवत गेले? मोठ्या मोठ्या गमचे बुड अरे घालून हे गेले. काय भाषा कसला झाली चिखल का हो? तुडवत गेले? दोन्ही गावातून हाकलून देवेंद्रजी गेले या त्यांना. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. बरं, मला असं वाटतं आपण त्यांचा मुद्द्यावरनं आवाज फार आहे. हलत चाललेलो आहोत राज्याचे आणि आपण या क्षणी इथे थांबलं पाहिजे, कारण आरोप प्रत्यारोप दोन्हीकडे आहेत, परंतु त्याची उत्तरं दोन्ही बाजूनी मिळत नाहीत. मी प्रशांतजींकडे येते. प्रशांतजी, एकच प्रश्न असा आहे की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला इतकं यश मिळालेलं होतं, त्यानंतर काय झालं की अशा पद्धतीने ती मोठ बांधून ठेवता आली नाही? एक कुठेतरी लुझर मेंटॅलिटी तयार झाली आहे महाविकास आघाडी आणि त्या पक्षांची, असा सूर सातत्याने आता सत्ताधाऱ्यांचा आहे. काय बोलाल त्याबद्दल? नाही, लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल, आम्ही महाविकास आघाडी म्हणून भक्कमपणाने या ठिकाणी मतदारांच्या समोर गेलो. तिथे कुठेही किंतु परंतु नव्हता. दुर्दैवाने मागच्या 3-4 महिन्यामध्ये काही गोष्टी वेगवेगळ्या घडायला लागल्या. काँग्रेस पक्ष हा कायम भूमिकेवर ठाम राहिला. मान्य उद्धव साहेबांनी त्या संदर्भामध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही एकत्र येण्याचा निश्चित प्रयत्न केला. अर्थात या निवडणुकीच्या म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या जो काही पंचायत समितीचा निकाल आहे, या निकालाच्या माध्यमातून निश्चित म्हणजे नुसतं महाराष्ट्रापुरता नाही तर देशातल्या सगळ्याच राज्यातल्या तमाम विरोधी पक्षांना एक प्रकारचा हा संदेश आहे की या ठिकाणी जागा कमी किंवा जास्त किंवा या ठिकाणी आपल्या भावना थोड्या बाजूला ठेवून आपण सक्षमपणाने सत्ताधारी पक्षाबरोबर खास करून भाजपच्या विरोधामध्ये लढलो तर निश्चित या ठिकाणी नागरिक किंवा मतदार बंधू भगिनी आपल्या पाठीशी उभं राहू शकतात. या पुढचा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा जो टप्पा असेल या टप्प्यामध्ये आम्ही निश्चित या ठिकाणी बरं. ताकदीने एकत्रित या पण ठिकाणी त्याचबरोबर जाऊ. आत्मपरीक्षण केलं पाहिजे का नाही आणि नक्की काय घडबडलं याचं मात्र उत्तर तुम्ही अजूनही मला देत नाही आहात. हरकत नाही, पुन्हा एकदा आपण या विषयावरती चर्चा करूच. आज मात्र आपली वेळ संपलेली आहे. आपण ही चर्चा इथेच थांबवत आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी चर्चेसाठी आल्याबद्दल.